अद्भुत ज्ञानप्राप्तीच्या जोरावर अंधश्रद्धा, कर्मकांड आणि विषमतेच्या गर्तेत गुरफटलेल्या मानवजातीला जीवनाचा मध्यमार्ग दाखवणारे, माणसाला माणूस म्हणून जगण्याची विचारधारा उभी केली ते सम्यक संबुद्ध विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध. खवळलेल्या अथांग सागरात भरकटलेल्या नौकांना मार्गदर्शन करणारा दीपस्तंभ, आधुनिक समाजाचे सूर्यशील मानबिंदू, ज्यांच्या जन्माने भारतभूमी पावन झाली ते विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याचबरोबर समाज सुधारणा, समाज परिवर्तन करणाऱ्या सर्व महानायकांना, महापुरुषांना मी भिवजो जनता मंडळाच्या वतीने पंचांग प्रणाम करतो. त्याचबरोबर विश्वसंस्था कलामंच यांच्या वतीने जिने भीमराव आंबेडकरांपासून तर बाबासाहेबांपर्यंतचा प्रवास घडवला आणि खऱ्या अर्थाने आपल्याला तुम्हाला आम्हाला जगण्याचा मुक्तीचा मार्ग 395 कर्माच्या आधारे दिला, त्या त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती. या जयंतीच्या निमित्तानं एक रात्र निळ्या पाखरांची प्रकाश पर्व 4 अंतर्गत जिल्हास्तरीय ज्यांच्या गीत गायन स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत, त्याबद्दल मी आयोजकांना, सन्माननीय परीक्षकांना, माझे स्पर्धक बंधू आणि माझ्यासमोर बसलेल्या रसिक माय बंधू भगिनींना मी या जयंतीच्या शुभेच्छा देतो, क्रांतिकारी जयभीम करतो आणि माझ्या गायनाला सुरुवात करतो. जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्गाच्या बाहेर राहून शिकले. जगामध्ये कोणी मिळवल्या नाही तेवढ्या 32 डिग्र्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवल्या. एवढेच नव्हे तर या भारताच्या ढुंगणाला लागलेला
अस्पृश्यतेचा कलंक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुसला आणि या भारताचं जगातील सर्वोत्तम असं या भारताला संविधान दिलं. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेला तोड नाही. बांधवांनो, वेषांतरापासून देशांतरापर्यंत माणूस काही करेल परंतु धर्मांतरात तयार होणार नाही अशी भारतीयांची मानसिकता होती. परंतु अशा स्थितीत केवळ एका व्यक्तीच्या सांगण्यावरून लाखो लोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा देणे, ती व्यक्ती कोण असेल तर विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बांधवांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेला सीमा नाही आणि म्हणूनच कवी म्हणतो, तोड जगी नाही ज्याचे कार्य महान, असे थोर ज्ञानी माझे विद्वान. तोड जगी नाही ज्याचे कार्य महान, असे थोर ज्ञानी माझे विद्वान. बांधवांनो, 29 वर्ष बाबासाहेबांच्या या संघर्षामध्ये साथ देणारी माता रमाई, ती आदर्श पत्नी. तिचा आदर्श आज या समाजाच्या प्रत्येक स्त्रीने घ्यायला हवा. अर्थातच माता रमाईचा आदर्श आपल्या सर्वांसाठीच आहे. बांधवांनो, माता रमाईने आपली पोटची 4 मुले गमावली, परंतु त्याची झळ तिने बाबासाहेबांच्या शिक्षणात कधीच वाटू दिली नाही. एवढंच नव्हे तर म्हणूनच प्रत्येक कवी, प्रत्येक गायक रमाई प्रती आपले कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. एवढेच नव्हे, रमाई आपली आई, तुमची आई, आपल्या सगळ्यांचीच आई. या रमाईचे, आपल्या आईचे गुणगान गाताना ओथंबून येतात भावना, आणि अशाच भावना रमाई गीताच्या माध्यमातून व्यक्त करताना कवी जनार्दन जाधव म्हणतात, राब राब राबली तू आई रमा माऊली, राब राब राबली तू आई रमा माऊली.
लेकरांना सर्व मायेचा लेकरांना सर्व मायेचा आमची माता भीमराव आमचे पिता रमाई तू आमची माता भीमराव आमचे पिता पिता समाजाचं रक्षण करण्या समाजाचं रक्षण करण्या तुझ्या दावी एक साडी एक चोळी साडी लावून फिरली साडी एक चोळी साडी लावून एक साडी एक चोळी साडी लावून फिरली साडी एक चोळी साडी लावून फिरली तिगळ्याच्या तोडून लावली पुन्हा तुझे गातो आम्ही शब्दाय पडतील कमी 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 जना जना अभिमानाने जना जना अभिमानाने मानवली धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद. कारण या स्पर्धेचे वैशिष्ट्य कसं आहे, 2 महिन्यापूर्वी आपण या स्पर्धेचं आयोजन करतो. जिल्ह्यातील प्रत्येक गावागावामध्ये हा मॅसेज जावा, कलावंत नवीन घडावे, सुंदर गीतं आपल्याला ऐकायला मिळावी आणि सुंदर गीत आपल्याला ऐकायला मिळाले. धन्यवाद. यानंतर समता प्रवर्तक संगीत कलापथक भेलसई खेळ, ज्या कार्यक्षेत्रात मी काम करतो तिथून जवळजवळ मला वाटतं 35 किलोमीटरवर असणारा खेड तालुक्यातून शेवटचं टोकापसला हा जो गाव आहे, तिथे माझ्या ज्या संस्थेत मी काम करतो त्या संस्थेचं देखील भेलसई विद्यालय आहे. धन्यवाद. आणि हे मंडळ मी फोन केल्यानंतर त्वरित या ठिकाणी सहभागी झालं. सांगायचं म्हणजे आज त्यांच्या गावामध्ये त्यागमूर्ती माताई रमाई जयंती निमित्त भव्य अशी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा आहे. तिची फायनल मला वाटतं 4 वाजता सुरू झाली असेल आणि ते 4:30 वाजता हे मंडळ या ठिकाणी सहभागी होत आहे. म्हणजे बघा, एवढी राज्यस्तरीय स्पर्धा तिथली टाकून आयोजक तेच आहे आणि तरी देखील या स्पर्धेला सहभागी झाले. भेलसई त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होत्या. ते खास आपल्यासाठी आलेले आहेत, तुम्हाला ऐकवण्यासाठी. धन्यवाद सर. हॅलो हॅलो
धन्यवाद सर. हॅलो आपल्या सर्वांच्या प्रती अनंत अशा मंगल कामना व्यक्त करून संपूर्ण विश्वात आपल्या धर्मामध्ये समोर घेणारे पवित्र सबक समृद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांना प्रथमतः विनम्र अभिवादन करून आजच्या ह्या मंगलमय आणि पवित्र कार्यक्रमाचे सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे विश्वसत्ता कलामांचे लोणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसादित होणाऱ्या राजकीय विश्वसत्ता पुरस्कार, जिल्हास्तरीय जलसा गीत गायन या गीत गायनाचे आयोजक, परीक्षक, सर्वस्व आदरणीय आमचे आदरणीय मनोज सर आणि त्याचप्रमाणे आम्हा खेड तालुका या खेड तालुक्याचे आमचे विशेष कार्यकारी अभियंता